अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसाचं थैमान पाहायला मिळतंय। खुर्बीगुंड परिसरातील शेतांना तलावाचं स्वरूप आलंय। विद्युत प्रवाह करणारे अनेक पोल हे कोसळलेले आहेत। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। लक्ष्मण, सध्याचे अपडेट्स। वृषाली, निश्चितच अमरावती जिल्ह्यामध्ये अगदी अक्षरशः पावसाने थैमान घातलेलं आहे। मी सध्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर या तालुक्यामध्ये आहे आणि या तालुक्यामध्ये अक्षरशः पावसाने झोडपलेलं सध्या चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतं। आपण बघू शकतोय की हा पाठीमागचा जो आहे तो रस्त्यालगतचा धाबा आहे तो पूर्णपणे पावसाने वाहून गेला आहे। तर दुसरं एक विदारक चित्र मी दाखवतो। हे समोरचं जर जे चित्र तुम्हाला दिसतंय ते कुठलाही तलाव नसून पूर्णपणे शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। जवळपास 2 किलोमीटर पर्यंत पूर्ण पाणीच पाणी दिसत आहे। तर शेजारी जी लिंबुणीची झाड जवळपास 8 फुटापर्यंत शेतामध्ये पाणी हे साचलेलं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। ही लिंबुणीची झाड आहे, त्याच्या बाजूलाच सोयाबीन असेल किंवा बाकी ज्या जी पिके आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। अक्षरशः 2 किलोमीटर पर्यंत ही पाणी जे आहे ते अगदी विस्तीर्ण पद्धतीने हे सर्व पाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे शेतकऱ्यांचं अगदी अतोनात नुकसान झाल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। मी ज्या रस्त्यावरती उभा आहे तो रस्ता सुद्धा रात्री पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता। त्यामुळे जवळपास 15 गावाचा संपर्क सुद्धा तुटलेला होता। अक्षरशः विद्युत प्रवाहित करणारे जे पोल आहेत ते पोल सुद्धा उलमडून पडलेचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आपण एक अंदाज लावू शकतो की पाण्याचा प्रवाह किती पूर्णपणे मोठा जोराचा होता याचा एक अंदाज आपण लावू शकतो की मोठमोठे जे विद्युत प्रवाह करणारे पोल आहेत ते अक्षरशः उलमडून पडलेले आहेत। त्याचबरोबर ती ज्या शेतीमध्ये अक्षरशः तलावाचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। शेजारी बिंबडी नदी वाटते, या बिंबडी नदीचा जो प्रवाह होता आणि या प्रवाहाचं जे पाणी आहे ते अक्षरशः। धन्यवाद लक्ष्मण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।